प्रतिपाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकल अर्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासो अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचानुग्रह लादलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी झालो चराचरी आत्मरूप गणेशू केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी बांधावे राखून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे आता फुटू देऊ नको फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो। पहा आज कार्तिक एकादशी आणि त्या एकादशी निमित्त आपल्याला द्वारकेताईने हा मोठ्या कार्तिक एकादशी निमित्त सत्संग ठेवला हे कुणाच्या बी भाग्यात नाही। एवढी मोठी कार्तिक एकादशी योगायोग त्यांना असं वाटतंय आमच्या घरी लग्नच आहे। एवढ्या साध्या सत्संगाला बघा त्यांचा काय अट्ठास। हे अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मोठी हरी पैठा होय हे कुणाच्या पदरात नाही पडत आणि ज्याच्या सुकृत पदरात आहे त्याला ही गोष्ट करावीशी वाटणार अजून उत्सुकता वाटणार। इकडं म्हणलं की आपण व्यावहारिक पाहू संताकडे आणि घरी म्हणलं तर काही नाही 1.5 लाख 2 लाख एक्स्ट्रा गेले तरी पण पुरीचं लग्न असं थमक्यात झालं पाहिजे तिथं मात्र मागं पुढं नाही। पण हिथं मात्र बघितलं की मग 25 रुपयाचा कमन नाही नारळ आणला 30चा कशाला आणला असे। आणि हे व्यावहारिक बुद्धी परमार्थात चालत नाही व्यावहारिक बुद्धी परमार्थात नाही चालत। पण त्यांनी सत्संग ठेवला आज एकादशी सगळे दर्शनाला गेले कार्तिक एकादशीला कुठं पंढरपूरला। पण पंढरपूरचा पांडुरंग आज त्यांच्या घरी वास करतो पण कळल त्याला बरं का सगळ्यांच्या घरी वास करतोय पण अक्कल नाम शून्य कळत नाही। तो देव सदा जवळीच असे या लागी जन कैशे पिशे पाहू जाती देशोदेशी आणि ज्याला कळला तो गदगदून हसे ज्याला कळला त्याला हसू येते बापरे मी कुठं फिरत होतो देव देव करीत आणि तो देव आपल्या हृदयात आहे
तो देव आपल्यापाशी आहे जे आहे. नव्हे नव्हे देव सोडून या जगात या विश्वात स्वीट ठेवावा एवढी पण जागा शिल्लक नाही. पण दुर्दैव असं की आपल्याला तो देव भेटत नाही, दिसत नाही आणि त्या देवासाठी रात्रंदिवस आमचा अट्टास चाललाय. पण तो देव कुठे आहे? तर एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे वस्तू स्फुरे अहर्निशी ती तत्वगामी. ती वस्तू ती तत्व मी आहे असं भगवंत सांगतोय. आणि आपण कुठं फिरतो मग? आपण तुम्हाला सांगतो आपण ज्ञानी का अज्ञानी? नाही ना. आता आपण अज्ञानी हे कुणाला कळतंय? म्हणजे आपण अज्ञानी नाही. आपण अज्ञानी हे कळतंय म्हणजे ज्ञान आहेच. आपलं असं जर कुणाला म्हटलं आपण अज्ञानी तर राग येणार. पण आपली अशी स्थिती ज्ञान नाही आणि अज्ञान नाही अशी मधली स्थिती आहे. कारण जे बोलतो ते आपल्याला कळतंयच असं नाही. आणि बोलायला गेलं तर म्हणतो एरवी सर्वांच्या हृदय देशी देव आपल्यातच आहे, आपण आहे. आणि फिरकंती कुठे आहे आपली? बाहेर चालली. मग बाहेरचा देव खरा का आतला देव खरा? आणि आपलं फिरणं कुठं चाललंय? नारळ फोडायचं कुठं चाललंय? अगरबत्ती लावायचं कुठं चाललंय? मग करायचं नाही का ते? समजून घेण्याचा विषय. जी बहिरंगाची भक्ती आहे ती बाहेरची आहे. आणि त्या बहिरंग भक्तीने करून तुम्हाला सात्विकपणा येणार. आणि त्या सात्विकपणे येण्यासाठी तुम्हाला काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये असं जे लावलेला नियम आहे त्याच्यासाठी हे सगळं जाणं येणं. आणि ते सात्विकता वाढल्यावर मग त्या सात्विकतेने पुण्य जमा झाल्यावर मग संतांची भेट आहे. मग बहिरंग साधनं कशासाठी? पुण्य होण्यासाठी, सात्विकता वाढण्यासाठी, आपल्याला कळण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये, काय करावं, काय करू नये हे समजण्यासाठी. पण काही त्याला तिथंच थांबले आणि म्हणायला लागले बस आता आम्हाला पुढे काही करायची गरज नाही. पहा बरं, एखादा प्रोफेसर आहे, तो प्रोफेसर आहे. एखादा शिक्षक आहे, एखादा शिक्षक आहे, प्रोफेसर आहे आणि तो जर म्हणला की आपल्या मुलाला शाळेत घालायची गरज नाही कारण मी प्रोफेसर आहे, मला ग्रॅज्युएशन मी त्याचं करून देऊ शकतो. कोण? जो प्रोफेसर आहे त्याच्या मुलाला शाळेत घालायची गरज आहे का? तो प्रोफेसर आहे, तो ग्रॅज्युएशन त्याला करून देऊ शकतो. गरज आहे प्रोफेसरच्या मुलाला पण. मग एक जण मला म्हणला बाबा माळच घालायची तर खायचं सोडावं लागतंय का? माळच घालायची तर खायचं सोडावं लागतंय का? मी म्हणलं मी आधीच ताईला सांगून ठेवलं होतं, ताई त्यांना असं तुम्ही म्हणा की ठीक आहे तुमचं आपलं लग्न झालं पण आता तुमच्या नावाचं डोरलं नाही घातलं तर चालन का? मग राम केला ब्रह्मज्ञानी कुणी? वशिष्ठाने. कृष्ण संदीपाने. आणि मग त्यांना सध्या शरण जावा लागलं. पण आपण मात्र शरण जातो का नाही जातो, का गेलो का नाही गेलो आपल्याला मात्र खबर नाही. पण देवदेव मात्र चाललेला आहे. मग शरण गेल्याचे काय फळ? आपण शरण गेलो तर त्याला काय फळ आहे? मग आपल्याला जसं एखाद्या आपण बँकेत 100, 200, 500 रुपये टाकले तर ते पुस्तक तिथं टाकलं तर त्याच्यावर लगेच रक्कम येते किती टाकले म्हणून. मग आपण शरण गेल्यावर आपल्याला काय भेटलं आणि आपण काय टाकलं ते आपल्याला कधीतरी परताळा बघितला का? आपण कधी बघणार?
कारण आयुष्य क्षणभंगूर आहे. हा, इथं परवाचा नाही. मग कधी करणार आपण? कधी करणार? आणि त्याचं मात्र आपल्याला कुणी सांगणार नाही. सुरुवातीला परमार्थ करायचा आहे आणि करत नाही असा एकही जीव नाही. पण अगोदर परमार्थ करत असताना त्याला देवाची ओळख होणं गरजेचं आहे. देवाची ओळख नसेल तर परमार्थ होईल का? आता ते इथं सांगण्यासारखं नाही, पण सांगतो, तुम्ही सगळे माझ्या आयासारखे आहेत, बहिणीसारखे आहेत म्हणून. 2 मुला-मुलींचं प्रेम होतं आणि ते शिकायला दोन्ही संगतीच होते तिकडं आणि ते सतत संगतीच होते. त्याच्यामुळं त्यांचं वय पण वाढत चाललं आणि ती मुलगी म्हणायला लागली, अहो आता लग्न करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यांना काय, आपण दोघं तर संगती राहतो, काय पती पत्नी जसं राहते तसंच आपण राहतो. आता लग्नाची काय गरज आहे? हे कशासाठी सांगितलं मी? हा, मावशी म्हणतात नाम घ्यावंच लागेल. म्हणजे देवाची ओळख व्हावा लागेल, करावं लागेल. ती जी आहे ती तसं तुम्हाला करावं लागेल. आणि नाही केलं तर देव नाही ओळखीला तर भक्ती कशी करणार? मग आता ही जगामध्ये भक्ती चालली ती देवाला ओळखून चालली का न ओळखीता चालली? हा, मग ती फायदा होईल का? हा, ओळखीच्या माणसाला राम राम करायचा का बिगर ओळखीच्या माणसाला? मग जसं ओळखीच्या माणसाला राम राम करायचंय तसं देवाला ओळखलं का आपण? देव कळतोय का? फैसले नाहीत ना. कोर्टामध्ये केसेस चालू आहेत पण फैसले कधी होणार? फैसला झाला पाहिजे. आणि देव तर सांगतोय ऍड्रेस तुम्हाला, पण ऍड्रेस कुणी पाहत नाही. कोण काशीला जाते, कोण कुठं जाते, कोण मथुरेला जाते, कोण कुठं जाते. कशासाठी? देवासाठी. आणि पुन्हा आल्यावर म्हणतात आम्ही काशीला गेलतो, आता बशीमध्ये चहा पीत. तर काशीच्या ब्राह्मणाला विचारलं, म्हणलं तुम्ही असं सांगता काय त्यांना? ते म्हणले तसं काहीच नाही. तसं मी कुणाला सांगितलेलं नाही. तिथं आल्यावर बी आम्ही हेच सांगतो की ते नाम घेतल्याशिवाय तुम्हाला मोक्ष नाही. नामे विन मोक्ष नोहे हा सिद्धांत आणि वेद बोले हात उभारुनी. तुम्हाला येतं का बसायला ते? हा, त्यांना स्टूल आहे, स्टूलवर. तर ते म्हणतात, तिथले ब्राह्मण सध्या सांगतात नामे विन मोक्ष नोहे हा सिद्धांत आणि वेद बोले हात उभारुनी. कारण नामाशिवाय मोक्ष नाही. आणि मग नाम कधी भेटल आपल्याला? नाम अनंत जन्माचे तप एक नाम. ते नाम आपल्याला अनंत जन्माचं जर तप असेल, पुण्य असेल, तर मग संतापून ते आपल्याला नाम भेटल. आणि ते नाम भेटण्यासाठी मग ती बहिरंगाची भक्ती आहे. ती बहिरंगाची भक्ती केल्याच्या नंतर मग आपल्याला ते ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. काय पथ्य? पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न शेवी. म्हणजे जर त्या भगवंताचं नाम घेतलं तर वाचेने दुसरं काही सेवन करायचं नाही. तर काही काही असा दंभ झालाय की 4 शब्द बोलतात की रामकृष्ण आहे, 4 शब्द बोलले की रामकृष्ण आहे. जसं काही ते सांगतात त्यांना असं वाटतं आम्ही तुकाराम महाराजच आहे. वाचेचा जप कुठपर्यंत करणार तुम्ही? वाचा आपण संध्याकाळी झोपलो सबंध होती, मग तू दिवसभर लोकांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे जे कानात टाकतो, संध्याकाळी झोपल्या म्हणतो का रामकृष्ण हरी? आणि इथं तर म्हणतात अखंड जप झाला पाहिजे. अखंड सुंदर ते उग प्रत्येक जण म्हणतो उग काष्टा खाऊन घशाला कॅन्सर हुसत, मी घेऊ येईना का तू घेऊ येईना?
सुंदर ते म्हणतोय, सुंदर ते ध्यान, पण एक पण ध्यान करत. कुणाचं ध्यान कर राहावं आता याची ध्यान म्हणायला सगळ्याच्या पुढं, पण ध्यान कुणाचं करणार, कोण करणार, कसं करणार, काय ध्यान आहे ते हे ओळख नाही. फक्त म्हणायला पुढे सगळे. नुसतं म्हणायला आलं की त्यांना वाटतं झाला आमचा परमार्थ. मग सुंदर राहावं आता हेची ध्यान, हेची म्हणजे कोणचं, ते संताकडे गेल्यावर ते त्या भगवंताचं नाम देतात, त्या नामाचं रूपाचा मेळ घालतात. ते नामच देव आहे आणि तुम्ही देव आणि संत वेगळे नाही असं तुम्हाला त्याची ओळख करून देतात. तेव्हा तुम्हाला त्याचं ध्यान होईल. आता ह्या मावशीची माझी ओळख झाली, पण मी दुसऱ्या वेळेस म्हणेन त्या मावशी नाही आल्यावर आणि त्यांची ओळखच नसली, तुम्ही मला आयुष्यभर सांगत राहिले त्या मावशी अशी आहेत, त्या मावशी तशी आहेत, कवर बी तुमचं पुती पुराण मी ऐकत बसलो. तुम्ही सगळ्यांनी एक एक रोज 4-4 तास मला स्टडी द्यायची ठरवलं, तर होईल त्यांचं ध्यान. मला ध्यान कधी होईल त्यांचं, प्रत्यक्ष ज्यावेळेस भेट होईल त्यावेळेस त्यांचं स्मरण मला होईल. मग देवाचं स्मरण करायचंय तर स्मरण कधी होईल, अगोदर देवाची ओळख झाली पाहिजे. अगोदर काय झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे, तर आपल्याला त्या देवाचं स्मरण होईल. ज्याची ओळखच नाही त्याचं स्मरण कसं होईल. मग देवाची ओळख कोण करून देईन आपल्याला, देवाची जो ओळख करून देतो त्याचं नाव संत आहे, त्याचं नाव संत आहे. आणि कृष्ण कृष्ण म्हणता टाळती म्हणता टाळती पुळ्या वाजिता, अशाने देव ओळखीत नाही जरा संताचे पायी, अशाने देव ओळखत नाही कृष्ण कृष्ण टाळ चिपळ्या वाजवित. कवार म्हणलात तुम्ही तरी पण आशाने देव पावायचा नाही, ओळखायचा नाही. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. काय हे पाय बघा ना, किती त्यांच्यात व्याकरण जोडलेले. संतांचे धरावे ते पाय, ते म्हणजे त्यांच्याकडे गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनी, दर्शनी समाधान आती जैसे. पुढं बसत आहे, पुढं 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 तिकडे. हा या पुढं बसलं म्हणजे महाराज बसत. हा जर आपण त्या गुरुकडे गेलं तर गुरु काय करतात, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. आणि आपल्याला काय नाही, करत राहा होईल. काय करत राहा, काय होईल. आमचे आप्पा, आमचे गुरुवर्य म्हणतात त्याला गुरु खानदानी लागत. त्याला गुरु कसा लागतो, तर एक म्हणलं बाबा तुम्ही अहंकारासारखं असं खानदानी काय म्हणता, तर त्यांना म्हणलं खानदानीच लागतो. मग तुम्ही खानदानी नाहीत काय तुम्ही, मग खानदान कुणाला म्हणतात. हंसापासून आलेली जी मालिका आहे, हंस, ब्रह्म, आत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलभीम, सकाळी आनंद, शांतामाई, बंडो बाबा, केरो बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सखियो बाबा, असं आपलं काय खंदान आहे. आणि त्या खंदानातून आलेला हा बोध आहे. मग त्या खंदानात हा कोण कुणाचा मुलगा आहे. आता ही मालिका तुम्हाला सगळ्यांना आपल्याला माहिती म्हणून झालं. जे नवीन आहेत त्यांना नाही कळायचं म्हणून माहिती असलेली सांगतो. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष वळला आणि गहिनी प्रसादे आणि ज्ञानदेवा सार. आता याच्यामध्ये असं पाहिलं तर कोण कुणाचा मुलगा आहे, पण त्यांची ती खंडाने. ज्ञानेश्वर महाराजांची आता
बोललो ती काय खंडन आहे. आता त्या मालिकेपासून आल्याला बोध ज्याच्याकडे आणि त्या ज्ञानाला संत ही पदवी, ते त्यांचे पाय धरा म्हणते, म्हणजे त्यांच्याकडे जाऊन मागणी करा. तद्विद्धी प्रणिपातीन परिप्रश्नीन सेवया. त्यांना प्रश्न करा की मी उद्धार पावीन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन आणि करा समाधान चित्त माझे. आपल्याला समाधान पाहिजे का कोण आपल्याला दुःख भेटावं म्हणून कोण निघालाय? प्रत्येकाला काय पाहिजे? समाधान पाहिजे. मग प्रत्येक जण समाधानासाठी धावतोय, मग समाधान होतंय का? झालंय का? बरं आपलं नाही झालं, जे त्याच्यासाठी धावले त्यांचं झालंय का विचारा. नाही, आपल्याला वेगळं दुःख आहे, त्यांना त्याचं दुसरंच दुःख आहे, पण दुःख मात्र आहे. सुखिया कोई नाही, बैरागी दुखी, राजा दुखी, प्रजा दुखी, सब दुखी या बाबा. हे जग में सुखिया कोई नाही, सगळे दुखी. कशाने? तुम्ही असं म्हणता नाही आमचं 4 मजली इमारत झाली, आमच्या घरी काही कमी नाही, मुलं बाळ सगळं आहे, त्याला सुख म्हणत नाही. ते संताचं सुख नाही, ते क्षणभंगूर सुख आहे. सुख कशाला म्हणतात? तर आत्मसुख ज्याला भेटले, आत्म्याची भेट झाली, आत्म्याचा साक्षात्कार झालाय, ते जे सुख होतं ना त्याचं नाव सुख आहे. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय, तेच जे होय तया नाम सुख. देवाची आपली भेट जिथं होती त्या स्थितीला जे होतं ना त्याचं नाव सुख आहे. आणि त्या सुखासाठी हा जीव, प्रत्येक प्राणी मात्र मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळी धावपळ जी चालली त्या सुखासाठी. मग ते सुख भेटण्यासाठी त्याच आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे. मग आत्यंतिक दुःख आपल्या पाठीमागं काय लागलंय? कुणी म्हणेन दात दुखत आहे, कुणी म्हणेन कान दुखत आहे, कुणी म्हणेन गुडघे दुखत आहे. हे सोडून द्या, हे दुखणारच आहे. पण सगळ्याला एक दुःख आहे, ते कोणते? किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला आणि शरण गेला विठोशी. किती वेळा जन्मायचे, किती पहा ना. एक क्षणभर आपल्याला आता जर गुदमारल्यासारखं झालं तर कसं होतंय? 9 महिने आपल्याला कसं काय थांबलो असतो आईच्या गर्भामध्ये, कसं थांबलो असतो. पण तिथं मात्र आठ्ठाच चालला होता आपला. काय? एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे. दुरितांचे काळे उगवोनी, दुरितांचे काळे उगवोनी. पाय समाधान बसो, आठवीन पाय समाधान बसो, आठवीन पाय समाधान बसो, आठवीन पाय समाधान बसो. तिथं हा माझा प्रत्येक जणांनी केलाय बरं का. जे म्हणते त्यांनीच नाही केलं. जे म्हणत नाही, ज्याला विसरले, हे म्हणता येत नाही, त्यांनी सगळ्या गर्भात केलेला आहे अनुभव. पण बाहेर आल्यावर तो विसरलाय. का विसरलाय? तो शेतीबाडी, मुलं बाळ ह्याच्या नादात लागलाय. पण त्यांनी गर्भातून बाहेर निघण्यासाठी जे वचन दिलं ते मात्र आपण विसरून गेलो. आणि त्या देवाने आपल्यावर कृपा केली, विश्वास टाकला, म्हणून आपल्याला सुखरूप, आपल्याला बी बाहेर काढलं आणि आपल्या आईला पण सुखरूप ठेवलं. हे देवाचे उपकार आहेत. त्यांनी ठेवलं, पण आपण विसरून गेलो. म्हणून
पुन्हा त्या देवाला दया येते, पुन्हा त्या दया येते आणि तेच देव संत रूपाने तुमच्या आमच्या घरी येतात, तुमच्या आमच्या घरी येतात आणि ते म्हणतात देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला घर पुसुनी. पण समाजाचं काय उत्तर येतं? देव न लगे, देव न लगे, आणि साठवणीचे रुंदले देव नकोय आपल्याला. मग सुख कसं होईल? आणि सुख कुठे? देवाजवळ. आणि तो देव कुठे? तुमच्या जवळ. पण तो संताशिवाय प्राप्ती नाही, ऐशे वेद देती वही. संताशिवाय तो प्राप्त होणार नाही. त्यांनी तो जाणला, अनुभवला, म्हणून ते तुम्हाला सांगायला यायला लागले. मग आपल्याला फक्त जाणायचंय आणि ते काय करायचंय? अनुभवून घ्यायचंय. मग उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. पण निकामी म्हणतो पण जाणत नाही. आणि त्या संतांच्या बघा ना किती खोली तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगताना इतकं इंटिमेशन खोल आहे. उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा. मग जाणलंय का कुणी राम म्हणजे काय, कृष्ण म्हणजे काय, हरी म्हणजे काय? कधी कुणाला जाणून घेतलं का? म्हणायचा दंका चालू आहे की एक जण म्हणतो 4 शब्द म्हणतो रामकृष्ण. बाबा तुम्हाला वेळ भेटेल का यायला? रामकृष्ण हरी. हे काय चाललंय? म्हणतो पण रामाची ओळख आहे का? कृष्णाची ओळख आहे का? हरीची ओळख आहे का? मग राम कृष्ण हरी एक का 3? आणि ते इथं सांगतात तो देव आहे. राम कृष्ण हरी हा एक आहे आणि तो एक आहे. आजूक काय सांगितलंय हरिपाठात? एक हरी, आत्मा, जीव, शिव, सम आणि वायात दुर्गमी न घाली मन. हे जरा ऐकायला बरं वाटतंय का जड जाते? बरं वाटतंय ना. काही दुसरीकडं नाही का असतं, एक राजा होता आणि त्याला 2 राण्या होत्या. एक होती आवडती, मग तिला मुलं झाली, आणि एकीला मुलं नाही झाली. मग ती भक्तीला लागली आणि मग ती पूजेला फुलं व्हायची. मग तिचा जो भक्ती मार्ग चाललाय ना तो आपल्याला सांगायला सगळ्या. जिला मुलं नाही झाली आणि तिचा जो भक्ती मार्ग चाललाय ना तो आपल्याला कथारूप मार्गाने सांगायचा रात्रंदिवस चालू आहे. आणि माऊली काय म्हणतात? वाया व्यर्थ कथा दांडी मार्ग. म्हणजे जिला मुलं होत नाही तिचा परमार्थ आम्हाला सांगता. म्हणजे जिला झाले तिने काय करायचं? तिने तोच करायचा का? या कथा चालल्यात आहे आणि कथा ऐकून आपल्या जीवनातल्या व्यथा जाणार नाही. म्हणून व्यथा जायच्या असल्या तर सद्गुरूला शरण जावं लागेल, त्या भगवंताचं नाम घ्यावं लागेल. आणि भगवंत कोण, मी कोण, देव कोण, मी कोण याचा फैसला झाला पाहिजे. आणि जोपर्यंत फैसला होत नाही तोपर्यंत मेळ बसणार नाही. आणि देव आणि आपण एक आहोत, एक आहोत. देव आणि आपण एक आहोत, पण शरीराने नाही, मनाने नाही. मन वेगळंय. शरीरात जेवढे बी इंद्रिय आहेत, मन, चित्त घ्या, अहंकार घ्या, बुद्धी घ्या, अंतकरण चतुष्टापेक्षा आपण वेगळे. कारण जी जी गोष्ट आपल्याला जाणती आपण पाहतो त्या गोष्टीपेक्षा आपण वेगळे. ही लाईट पाहतो तर लाईट पेक्षा आपण वेगळे. त्या घराला पाहतोय त्याच्यापेक्षा वेगळे का घरच आपण पाहतो ते. आता तुम्हाला पाहतोय आणि मला बी पाहतोय म्हणजे ह्या पाहणाऱ्यापेक्षा त्यांना पाहणारा वेगळा कोणीतरी आहे. बघा ना आता हे काय हे स्टँड आहे. कशाच आहे? लोखंडाचं आहे. बरं हे लोखंड कुठून आलं? कुठून आलं? दुकानवाले सांगा हे लोखंड कुठून आलं? तर हे आलं मातीतून. हे लोखंड कुठून आलं? मातीतून. माती कुठून आली? पाण्यापासून. पाणी कुठून आलं? अग्नीपासून.
अग्नी कुठून आला? वायूपासून. आणि वायू कुठून आला? आकाशापासून. मग आता हे लोखंड आहे, पाणी आहे, माती आहे, अग्नी, हवा आहे का आकाश आहे? मला सांगा. काय दिसते आपल्याला? हे जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, पण आता फैसला करता येईना आपल्याला. त्याची लोखंड म्हणून उघड. आता ही लोखंड व्यवहारासाठी दिसलं, पण हे लोखंड आलं कुठून? मातीतून. आणि माती कशापासून? पाण्यापासून. पाणी कशापासून तयार झालं? अग्नीपासून. अग्नी कशापासून तयार झाला? हवेपासून. हवा आली कुठून? आकाशापासून. आकाश कुठून? अवकाशापासून. अवकाश म्हणजे माया. हे मायामुळे दिसतंय हे सगळं. हे मायेमुळे दिसतंय ना, ते हे ब्रह्म आहे. हे काय? ब्रह्म आहे. पण आपल्याला ते लोखंड म्हणून पाहतोय आपण. म्हणून त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी संताकडे गेल्यावर. तसं आपण हे दिसतोय शरीर, पण ह्या शरीराच्या आत ज्याने बोलतो, चालतो, हालतो, सगळी आपली जी कामं चाललेली, आपली जी हजेरी कुणामुळे? त्या ईश्वरामुळे. आणि त्याच ईश्वराला आपण ओळखत नाही. त्या ईश्वराला नाही ओळखत. आणि का ओळखत नाही? तर द्रुपदीला सध्या वाटायचं. काय वाटायचं? द्रौपदीला वाटलं होतं माझे 5 आहे, 5. मला काही कमी. किती जण होते तिला? 5 जण होते, 5 जण. पण एक कामाचा नाही. तिला सगळं काही चाललं नाही. साडी सध्या आता लज्जा राखायची होती. त्या टायमाला तिने 10वा कुणाचा केला? मग ती देवाचा. मग तेव्हा हे 5 कामाला यायची होती ना जाऊन. त्यांचं तिथं काही नाही झालं. आणि कृष्ण साडी होऊन आला. कृष्णच साडी होऊन आला. मग कृष्ण साडी का? साडी कृष्ण आहे. जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे. कारण जगात देव सोडून दुसरं नाही. तू कसा आहेस मला काय माहित नाही, पण देवा तू ये रे. अशी जेव्हा अंतःकरणातून. कारण तो कसा आहे? अव्यक्त, निराकार, नाही ज्या आकार. आणि जेथोनी चराचर हरीशिवाय त्याला जर आकारच नाही, तर तुम्हाला आपल्याला दिसेल कसा? आणि आपण दिसण्याचा प्रयत्न करतोय, पाहण्याचा प्रयत्न करतोय. कधी पाहू आपण त्याला? जोपर्यंत त्याचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत. जो निराकार आहे, ज्याला अव्यक्त आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, मग त्याला आपण आकारात आणलं. मी म्हणतो देव पाहिला. पाहिला म्हणजे येडेपण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देव पावयाशी गेलो तिथे देवची होऊन ठेलो. बाप रुक्मा देवरू विठ्ठले मज आयशे केले, कैसे केले, दर्पणी पाहता रूप न दिशे आपुले. रोज दर्पणात पाहू लागलो आपण तर आपलं रूप आपल्याला दिसते. पण ते आरशात बघायला लागले कोण? माऊली. दर्पणी पाहता रूप न दिशे आपुले, बाप रुक्मा देवरू विठ्ठले मज आयशे केले. मी आरशात पाहायला लागलो तर मला विठ्ठल दिसायला लागला. कारण का? ते स्वतः विठ्ठल स्वरूप झाले. त्याच्यामुळे आरशात काय दिसायला लागलं? विठ्ठल. आपल्याला जगात देव दिसतोय का माणसं दिसतेत? मग आपण कोण आहेत अजून? जग देव दिसायला लागलं. कधी दिसन? आपण देव झालं. आपल्याला आपलं सुधारायचंय का लोकांचं सुधारायचंय? आपलं. पण आपण कुणाच्या नादात आहे सुधारण्याने? चुका दुसऱ्याच्या काढतो का आपल्या पाहतो? त्याने असं करावं का, तिने असं करावं का? त्यापेक्षा आपल्याला काय करायचंय हे कळलं की आपलं काम द्या. ज्यावेळेस आपल्याला काय करायचंय हे सुचलं ना, मग आपली गाडी एक मार्गाने निघल आणि मग मात्र तुम्हाला परमात्मा भेटल्याशिवाय राहणार. हा. पण आपण आपल्याला काय करायचंय ते न पाहता दुसऱ्याने असं का केलं म्हणून, आणि जोपर्यंत दुसऱ्याच्या चुका काढतो त्याच्यासारखा ह्या जगात मूर्ख माणूस नाही. ज्या दिवशी आपली चूक आपल्याला कळत त्या दिवशी तो
कुठंतरी भक्ती मार्गाला लागलाय आणि त्या भक्ती मार्गात तो त्याच्यात गेल्यावर मग त्याला कोणतीच गोष्ट चूक नाही वाटणार. एक मला आमच्या कामावर एक जण तंबाखू खात होता. तर एक जण म्हणला, बाबा काय येडाय होतो तंबाखू खातो. मी म्हणलं चांगलंय. बघा आता तू तंबाखू खातोय तरी चांगलंय म्हणता तुम्ही. मी म्हणलं आकू चरस गांजा हे तर नाही ना खात, तंबाखू खातोय चांगलंच आहे ना. तेव्हा त्याला वाटलं हा त्याच्यापेक्षा तंबाखू खातोय म्हणजे चांगला माणूस आहे ना. तर तो म्हणलं, ते एक जण म्हणला आकू चरस गांजा दारू बी पितोय. म्हणलं चांगलंय. म्हणलं काय बाबा तुम्ही त्याला बी चांगलं म्हणता. मी म्हणलो फाशी तर नाही ना घेत, त्याच्यापेक्षा चांगलंच आहे ना. म्हणजे आता ते केल्यावर फाशी घ्यायचंच काम आहे, दुसरं काय काम आहे. पण तो घेत नाही म्हणजे चांगला आहे. म्हणजे त्याची दृष्टी अशी बदलत चालते की जे करतोय ना चांगलं. आणि जे आपण मग मरणार आहे त्याच्यासाठी फाशी घ्यायचं काय कारण आहे. आपण मग आपला देह जाणार आहे आणि तेच जर आपण आणि ती जर व्यसन केलं, आपली मुलं बायका पोरं आई वडील काय करतात हे काही कळत नाही त्या जीवाला. म्हणून त्यांना बहिरंगाची भक्ती सांगतात साधू संत. बाबा तू सात्विक आहार कर, सात्विक उपवास कर आणि त्या पद्धतीने त्याला सत्वगुणात आणतात. हे खाऊ नको, पवित्र तुळशीची माळ घाल, त्याला बहिरंग भक्तीमध्ये आणतात. मग तिथून त्याला काय करावं काय करू नये अशा मार्गात त्याला लावतात आणि तिथून पुढे त्याला मग मात्र ते ज्ञान देऊन त्याला देव स्वरूप करतात. अशी ताकद संतांमध्ये. होका दुराचारी विषयी आसक्त आणि संत कृपे त्वरित उद्धरती. संतांची कृपा झाली तर त्वरित उद्धार होता. काल आशाताईंच्या तिकडं नगरला पाहुण्याच्या तिकडे गेलतो. तिथं म्हणलं जर विस्तवाला हात लावला तर चटका कधी बसतो आपल्या इकडं. म्हणजे लगेच बसतो. म्हणजे विस्तवाला हात लावला की लगेच चटका लागतो. मिरची खाल्ल्यावर किती दिवसांनी तिखट लागते लगेच. आणि इकडं ते म्हणतात संत भेटले तुम्हाला तर आपणा सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार लागेल. मग आपण कोणत्या भ्रमात आहेत अजून संत भेटलेत. आपल्याला चटका बसला का, आपण देव झालो का, झाल्याचा अनुभव आला का, कधी आहे का विचार पचार काही. लोक सगळे म्हणतात नाम घ्या नाम घ्या नाम घ्या, चिंतन करा चिंतन करा, चांगलंय. पण त्यांच्या त्या पुढच्या डिग्रीत गेलेले. आपला आहे का हिसाब काही. सगळे सांगितलं नाम घ्या सगळं चिंतन करा बरोबर आहे. पण एक ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, देव देव म्हणून व्यर्थ का हिंदशी, निज देव नेनशी, मुळी कोण देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव, कुठे काही. समान देव देव करून म्हणते तुम्ही शिंता, देवाला नाव बी नाही गाव बी नाही ठाव बी नाही. मग कोणत्या गावाला चालले तुम्ही. देवाला देव देव म्हणून व्यर्थ का शिनशी, निज देव नेनशी, मुळी कोण. म्हणजे जवळचा, निज म्हणजे जवळचा देव कुणी जाणत नाही आणि देव देव करीत फिरतात. देवाला देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव, कोठे काही. देवाला गाव नाही ठाव नाही. मग ते महाराज म्हणतात नाम घ्या नाम घ्या, त्याचं काय. देवाला नाव बी नाही गाव बी नाही ठाव बी नाही. मग एखाद्या महाराजाला का नाही तुम्ही म्हणलं हे खरंच तुम्ही नाम घ्या म्हणला. इथं तर माऊली असे म्हणतात. आम्हाला काही नाही, प्रश्न पडत नाहीत काय नाही. आपल्याला ऐकायचं, हजेरी लावायची आणि जायचं. तिथं आपण म्हणलं ना अहो बघा ना ते आपल्याला काय करायचंय, जसं जसं असं तसं करायचं. आणि आपल्या घरातला बांध हातभर भावाने तिकडं रेटल्या. मग त्याला म्हणलं जाऊन दे भाऊ आहे तुझा. म्हणतो हा. मग त्याच्यावर केस टाकीन पण मी त्याचं सोडणारच नाही. तिकडं कसा उठतो लगी.
आणि इकडं त्यांचं आपल्याला काय करायचंय, कशाला काय करायचं बाबा बोलायचंय, आपलं आपण करायचं. असं केलं असतं तर संतांनी आलं असतं का आपल्यापासून. तुकाराम महाराज म्हणतात, उजळा अवया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. खरं आणि खोटं मी न्याय निवाडा करणार. नाही तर हे बी सारखं ते बी सांगतात. काय ते बाबा येतात सांगतात, हे बी बाबा येतात सांगतात. आपलं सुंबळूम डुंबळूम चाललंय. त्या गोंधळात असतेच बघा. एक असं गोलक असतं, दोन्ही गोलकी असते, पण एक अशी वाकडी काडी असते आणि एक सरळ असते. एक सरळ असते, रप 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 ते म्हणते माझंच खरं. आणि ती वाकडी ना त्याच्याकडे सुंबळूम डुंबळूम म्हणजे दोन्ही खरं. न्याय निवाडा होईल का? न्याय निवाडा झाला पाहिजे ना. आणि कशाचा न्याय निवाडा? मी कोण आहे, देव कोण आहे, याचा न्याय निवाडा झाला पाहिजे. आणि जोपर्यंत देव कळत नाही तोपर्यंत आपली भक्ती सक्सेस नाही. आणि देव सगळी गीता सांगते देवाचेच आपण कोण आहेत, अंश आहेत. मग आपल्याला कधी कुणी सांगितलं का की महाराज तुम्ही देव आहेत, साहेब तुम्ही देव आहेत? असं गुरुचं हे काम आहे. तुम्ही ब्रह्म आहात याचा अनुभव तुम्हाला आणून देण्याचं काम आहे. कुणाचं? गुरुचं. नित्यात चपात्या जोडायच्या नाही. आम्ही चपात्या नाही खात, बाजरीच्या भाकरी घ्या. त्याला काळ वेळ नाही, तात्काळ करतात का आपण तेच करतात. आता शंकराचार्य म्हणतात ते महान विभूती आहे, पण संत जे बोलत असतात ना ते आपल्याला कळण्यासाठी बोलत असतात, पण त्यांचं जे आहे ते वेगळंच आहे. आधी पहा ते म्हणतात जगत कसं आहे आणि ब्रह्म. जगत कसं आहे? जगत मिथ्या म्हणणारे मूर्ख आणि ब्रह्म सत्य म्हणणारे महामूर्ख. ते म्हणताना आज बाबा तुम्ही असं काय येड लागले बोलायचा. एक जण मुंबईला गेला, म्हणला बापरे काय समुद्र आहे, काय समुद्र आहे. त्यांनी वडा नदीच पाहिलेली, पण मुंबईला तो समुद्र पाहिला. बापरे बापरे. आणि कुणाला सांगतोय? ज्यांनी कधी समुद्र पाहिलेला त्यालाच सांगायला लागला तो. बापरे म्हणला झाडा एवढ्याला लाटा होत्या, केवढ्याल्या झाडा एवढ्याला लाटा होत्या. आणि काय समुद्र, बापरे बापरे. म्हणला 3 हिस्सा पाणी आणि 1च हिस्सा जमीन आहे, पृथ्वी. आणि 3 हिस्सा काय आहे? पाणी. आणि ते म्हणला हे मला नाही पटत. ज्याला माहित नाही, ज्याने बघितलं नाही, तो काय म्हणला आपल्याला हे पटत नाही. 3 हिस्सा पाणी आणि 1 हिस्सा जमीन म्हणलं तर विरघळून गेली असती ना म्हणलं. हे त्याला काय पटाना. तो काय म्हणला हे एवढं पाणी असेल काय, एवढ्या लाटा असत्यान काय. आणि एक काय म्हणतोय काय महाराज मी जाऊन बघितलंय म्हण, झाडा एवढ्याल्या काय होत्या. कुणाला सांगतोय? मग त्याच्यात एक मावशी सारखा सुज्ञ आला. त्या दोघांचं भांडण चाललं. एक म्हणतो आहे, एक म्हणतो नाही. ते म्हणले तो आहे म्हणल्याने समुद्र आहे का, आणि नाही म्हणल्याने नाही का? नाही आणि आहेच्या पलीकडचं ते वास्तव स्वरूप आहे बाबा. आणि त्या वास्तव स्वरूपाला जाणणं म्हणजे बरोबर आहे.
नाही तर आहे म्हणतोय देव आपल्यातच आहे, मीच आहे, पण कसा आहे देव माहीत. आणि काय म्हणतो देवच नाही, दोन्ही सारखेच, मूर्खच आहे म्हणणारा बी आणि नाही म्हणणारा बी. कारण त्या दोघांना त्याचा अनुभव नाही. कारण समुद्र आहे म्हणल्याने किंवा नाही म्हटल्याने समुद्राचं स्वरूप वास्तव आहे म्हणजे आहेच, ते नाही आणि आहे याच्या पुढचंही ते त्याचं वास्तव स्वरूप आहे. तसा देव कुणी आहे म्हटल्याने आणि नाही म्हटल्याने असा काही तो नाही, आहे आणि नाहीच्या पुढचाही तो देव. हा, आणि तो वास्तव स्वरूपात आपण आपलं स्वरूप आहे. आणि ते आपलं स्वरूप संतांमार्फत, संतांनी जो देव मानला, वास्तव स्वरूप मानलं, ते आपण जाणलं पाहिजे. नाहीतर देव पूजिताती म्हणती देव मोठे मोठे आणि पूजिताती दगड, भजन चालले उपराटे, खरे का खोटे देव जाणे. भजन चाललंय, पण कसं चाललंय? देव म्हणती मोठे मोठे आणि पूजिताती दगड गोटे, भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे का खोटे. उपराट चाललंय आणि देव कशाचा चाललाय? जे मंदिर बांधलं ना, तो बांधणारा दारू पिऊन बांधित होता. मंदिर बांधणारा काय करत होता? दारू पिऊन बांधत होता. आणि त्याची मूर्ती ज्याने घडवली ना, त्याचं पोरग त्या मूर्ती मुताय. हे तुम्हाला माहित नाही म्हणून तुम्ही म्हणता असं नसतं, पण ते घडवताना त्याचा मुलगा तसंच करीत होता. देणारा दारू पिऊनच बांधित होता. आणि कवडेताई हसल्या, मनातून हसल्या. त्यांना पटलं, हे बरोबर बाबा सांगतो. हा, अशीच परिस्थिती आहे. आणि त्याला आपण मंदिरात न्याला आणि त्याला काय केला आपण? तो कधी देवाला भक्ताला बोलला का? तिथून तिथून पुढे बोलन का? देव भक्ताचे बोले म्हणजे असं कोण सांगन म्हणले? ऐकती सांगती दोन्ही मूर्ख. देव मला बोलला मंदिरातला असं सांगणारा आणि ऐकणारा दोघं कसे येतं? मूर्ख आहे, मूर्ख. ते कधी बोलणार नाही. आणि बोलते कोण? आपण एकामेकाला बोलतो, पण ह्यांना देव मानायला आपली बुद्धी सहन हो तशी कुणी केली नाही. आणि ते संत आपल्याला देव समजून जातात. तो आपल्याला दिलेला देव आपल्याला संतामार्फत अगोदर कळून घ्यावा. कळून घेतला तर मग तरच आपलं त्याचं स्मरण होईल. आता एखाद्याची ओळख झाली. आमच्या गावचे रामभाऊ नांदे. आता तुम्हाला रामभाऊ नांदे बद्दल मी बरेच दिवस सांगत बसलो, तर त्यांचे तुम्हाला स्मरण होईल का? आठवतील का कसे आहेत म्हणून? आणि तुम्हाला आमच्या सप्त्यात घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं हे पाटोद्याची मंडळी आली आणि हे रामराव नांदे आहेत आमच्या. तर मग मी म्हणलं, ते नाहीत का आमचे रामराव? तर तुम्हाला सगळ्याला त्यांची आठवण होईल का नाही? कधी होईल? बघितल्यावर. आणि नाही बघितली तर आठवण करा, स्मरण करा म्हणलं तर होईल का? मग कधी एखाद्या महाराजाला का तुम्ही नाही विचारलं? महाराज ज्याची आठवण करायची त्याला दाखवून तर द्या. आठवण कशी होईल? स्मरण म्हणजे काय? स्मरण करायचं सांगता. स्मरण कसं करायचं आम्ही? त्याचं जर आम्हाला ओळख नाही, त्याच्याशी संबंध नाही, तो पाहिला नाही, तर त्याचं स्मरण कसं होईल? का एखादी गोष्ट न पाहता त्याचं स्मरण होईल का? महाराज लोक हेच सांगतात ना, स्मरण करा, स्मरण करा. आणि देव कळाला, दाखवून दिला का? आणि पुन्हा आपल्याला एक फॅट आहे, लय तुम्हाला सांगतो, काल फार हुशार माणसं बरं का, ते म्हणतात हा काय बाबा सांगता, जन्मोना जन्मी 30-30 वर्ष तपश्चर्या केली काय, आणि त्या बाबाला देव भेटला. आणि कालची लगे म्हणायला लागली आम्ही देव झालो, आम्हाला देव भेटला. मग आता जे देव झालो म्हणते, भेटला म्हणते, त्यांचं खरं का? हा 30 वर्ष तपश्चर्या करतोय त्याला देव भेटला नाही, त्याचं खरं? खरं कुणाची मानायला लागलेत लोक? ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याला देवाचं काही घेणं देणं नाही, उगं हुशारकी मारायची. तो म्हणतो हा त्याने महाराजांनी इतकं केलं, त्याला नाही भेटला, तुम्हाला कुठं? अरे तू आधी गळ्यात माळ तर घाल,
एखाद्या वर्ष तपश्चर्या तरी जा. आणि मग मी गेलतो, माळ घातली, 1 वर्ष तपश्चर्या केली, पण मला नाही भेटला. तर मग हे सांगा, त्याच्या गळ्यात माळ नाही, हा तपश्चर्याला कुठं नाही, आणि हा काय सांगतोय, एवढी तपश्चर्या केली पण अजून त्यांना देव नाही, तर ह्यांना कुठून लगेच अंगात येतोय म्हणजे देव. त्या अंगात म्हणजे आपल्या अंगात देव आहे का येतो? हृदय मंदिरी शोधून आहे, देव नटला त्या हृदयात शोधून पहा. संत म्हणतात आहेच आहे का येतो. आणि हे लोक काय म्हणतात, त्यांच्या अंगात काय होतो, देव येतो. म्हणजे देव आहे तिथं का यायची गोष्ट आहे. मग पुन्हा म्हणायचं तू भरला घनदाट हरी दिशे असं म्हणू नको हरिपाठात. जर ह्यांच्या अंगात येतो तर हे वाक्य तू म्हणू नको. जर समजा एखादं पोतं खचाखच सोयाबीनने भरलेलं असलं, पोतं तर भरलेलं असलं, तर त्याच्यात जवस तुरी येते का? ते कशाने भरलंय पोतं? सोयाबीनने खचाखच भरला घनदाट. तसं ते जर पोतं गच्च भरलंय तर त्याच्यात दुसरं काही तुरी जवस काही निघेल का? आणि जर निघालं तर त्याला म्हणता येईल का सोयाबीनने गच्च भरलंय? मग त्याच्यात जर सोयाबीन गच्च भरलेली तर त्यात सोयाबीन शिवाय दुसरं काही निघणार? तर भरला घनदाट हरी दिशे हा सगळा हरीने भरलेला आहे, तर त्यात दुसरं निघणच काय का निघन? सगळा गचागच भरलेला आत हरी बाहेर हरी. संत म्हणतात आज बी हरी बाहेर बी हरी. हरीने कोंडी येले घर, हरी चौकड आहे, जेथे पाहे तेथे हरी रे. हरी येते रे हरी तेथे रे. हरी जिकडं पाहावा हरी विन नाही रीते. आणि मग तो येणार कुठं जाणार कुठं? असं आहे का? तिकडं वारं विकून आलं त्याच्यामुळं तुंबडी फाट्याला ना खड्डे पडले आणि इकडे जरा डोंगर झाला हवेचा, असं आहे का काही? असं नाही. पण हे जे म्हणतात ते कशामुळं म्हणतात? अज्ञानामुळं बोलतात. आणि त्या अज्ञानी लोकांचं आपण नाही ऐकायचं. आपल्याला जर वास्तव स्वरूप कळालं तर मात्र आपण घाबरणार नाहीत. पण घाबरतो कोण? ज्या कुत्र्याच्या पिलाचे डोळे उघडले नाहीत ना, त्याला लहान मुलाने जरी असं डवचिलं तरी कॉय 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 करते. कोण? कुत्र्याचं पिल्लू. आणि त्याचे जर किती दिवसांनी डोळे उघडते? आपले 12 दिवस झालेच नाही काय अजून. त्या कुत्र्याचे 12 दिवसात डोळे उघडते. आपलं आयुष्य चाललं तरी डोळे उघडणार आपले. आता तरी उघडी डोळे अद्यापीना तुझं ना कळे, मातेची या खोळा दगड आला पोटाशी. अजून नाही कळत देव. आणि त्या कुत्र्याचे जर डोळे उघडले तर नगरसेवकाचा जरी चुकून असा धक्का लागला तर कोण करते का? डोळे उघडले ना, त्याला दिसायला लागला. आता तसं आपले डोळे उघडले तर मात्र आपण भिण्याचं काही कारण नाही. वास्तव स्वरूप जे आहे त्याला भिण्याचं कारण नाही. मग देव कसा आहे? तर एक तरी नामदेव म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, आणि एक तरी ओवी. मग एक ओवी अनुभवायची का? ज्ञानेश्वरी पाठ करायची. बाई म्हणजे त्या माणसाची ना ज्ञानेश्वरी पाठ आहे. म्हणलं पाठ असून काय करायचं? वाट माहित नाही त्याला. त्याची पाठ आहे पण देवाकडे जायची त्याला काय नाही माहित? वाट माहित पाहिजे आपल्याला. मग आता इथंच आपल्याला वाट सांगितली, देव सांगितला. कुणी? ज्ञानेश्वर महाराजांनी. कधी? कुठं? ज्ञानेश्वरी लेखानी पहिल्याच ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला देव सांगितला. कसा सांगितला? ओम नमोजी आद्या. ओम नमोजी आद्या. ओमला नमन केलं, त्या देवाला नमन केलं. आणि तो आदिनाथ आहे. म्हणजे आद्या सगळ्या जगाचं निर्माण होण्याचं आद्य कारण काय आहे? आद्य कोण आहे? तो ओम आहे. ओम नमोजी आद्या. हे कोण सांगतंय? माऊली. मग माऊलीचं ऐकावा. आपल्याला बापाची ओळख करायची
तर गावातल्या माणसाचं ऐकावं का आईचं ऐकावं? कुणाची ओळख करायची असली तर आई सोडून दुसरं कोणी सांगा ना आपला बाप कोण आहे. आपला बाप कोण आहे कोण सांगा? आईशिवाय दुसरं कुणाला माहित. तसं माऊली आपली आई आहे, विश्वाची आई आहे. आणि ती म्हणती ओम नमोजी आद्या. हा आद्य आहे, सगळ्या जगताचा बाप आहे, ज्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली तो आद्य आहे. ओम नमोजी आद्या. वेद प्रतिपाद्य. आपली जी संस्कृती परमार्थ चाललाय तो कशावर चाललाय? आपली संस्कृती कशावर आहे? वेदावर आधारित. त्याला प्रतिपादन कुणी दिले? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी जे सांगतोय ते मी नाही सांगत, त्याला वेदाचं प्रतिपादन आहे. त्याला मी जे बोलतो त्याला प्रतिपादन कुणाचं आहे? वेदाचं प्रतिपादन आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या. स्व संवेद्या, स्वतःला जाणणारा कोण आहे? ओम. ओमच ओमला जाणू शकतो. मग आपण ओमला जाणायला निघालो तर आपण कोण होणार? ओम होणार. स्व संवेद्या, स्वतःला जाणणे. मी कोण आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत याचा अगोदर विचार केला पाहिजे. आणि तो सांगणारा ते म्हणतात सो संवेद्या. तो कोण आहे? ओम आत्मरूपा. ओम काय? आत्मा आहे. मग आत्म्याचं दर्शन कशाने होईल? म्हणा रामकृष्ण हरी. म्हणा म्हणा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले आम्ही लय माऊलीला मानतो. सगळ्याच्या वारीत 25 वाऱ्या झाल्या आमच्या. किती काय खाक मानतो का माऊलीला? ते म्हणतो रामकृष्ण हरी सोडून दुसरं काही नाही. ज्ञानेश्वरीचा मुर्दा पाडा. ज्ञानेश्वर महाराजांना काय ऐकतो? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्य. त्याला वेदाचं प्रतिपादन आहे आणि तो स्वसंवेद्य आहे. त्याला त्याच्याशिवाय दुसरा कोणी जाणू शकत नाही. तो कोण आहे? तर तो आत्मरूपा. देवा तूची गणेश. तो आत्मा आहे आणि आत्माच काय आहे? देवांचा देव आहे. मग आपल्याला त्या आत्म्याचं दर्शन घ्यायचंय. आत्मरूप गणेशाचं दर्शन घ्यायचंय. आणि गणेशच आत्मा आहे आणि तोच काय आहे? देव आहे. मग त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनी आणि दर्शनी समाधान आती जैसे. त्यांच्याकडचं आत्म्याचं आत्मज्ञान घेतल्यावर मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार आणि मग तुम्हाला समाधान होणार. मग समाधान पाहिजे तर आपल्याला आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे. मग आत्मा कोण? कुठे येतो? स्वसंवेद्या. हे रवी सर्वांच्या हृदयदेशी. ज्ञानदेव म्हण. आत्मा हा निधान आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे. आणि त्या नांदेची ओळख करायची आपण. आणि नांदेची ओळख नाही घेतली तर आपलं आयुष्य फुकट जाणार. कोण म्हणते? ज्ञानेश्वर महाराज. हा ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हाच निदान आणि सर्व गती पूर्ण. मग पाटोद्यामध्ये लाईट एक आहे का दोन आहे का? हा मावशीने निर्णय दिला. कुठंतरी तुम्ही ऐकता काहीतरी तेव्हा सांगा. तर आम्ही असं म्हणलं असतो हा आमच्या घरची लाईट वेगळी, तुमच्या घरची लाईट वेगळी. अख्ख्या पाटोद्याची लाईट एकच आहे. फक्त डिप्या वेगळ्या वेगळ्या बसवल्या. तशा ह्या सगळ्या डिप्या वेगळ्या वेगळ्या आणि ह्याच्यातली लाईट एक आहे. तो आहे आत्मा. आणि त्याचं आपल्याला ज्यावेळेस दर्शन होईल तेव्हा तुमच्याबद्दलचा राग, द्वेष, मोह, मत्सर, ममता हे निघून जाणार. आणि त्यानंतर मग तुम्हाला आपल्याला समाधान लागणार. असं लागणार. आणि ते समाधान लागण्यासाठी त्या आत्म्याचं दर्शन झालं पाहिजे. मग आत्म्याचं दर्शन व्हायसाठी काय? आत्मरूप गणेशू केली स्मरण. तुम्हाला त्या आत्म्याचं स्वरूप रूप दाखवून दिलं. संतांनी नाम दिलं आत्मरूप गणेशू.
होय केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. तुमच्या मुखातून जे काही निघल ते ह्या ग्रंथात असणार. त्या विद्या तुमच्या ह्याच्यातून निघणाऱ्या असतात. कारण तुम्ही बोलताय तो ओम बोलतोय, तो देव बोलतोय. तुमच्या मुखातलं वाक्य म्हणजे श्रुती वेद आहे. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे आणि तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. तेच माझे श्री गुरु निवृत्तीनाथ आहेत. म्हणून देवा तुची गणेशू सकल अर्थ मती प्रकाशू. ज्ञानेश्वरी काय वेद काय तुम्हाला सगळं कळायला लागेल, सगळं कळू शकतं. पण त्या देवाला स्मरण केल्या. देवा तुची गणेशू सकल अर्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. का म्हणतोय मी तर माझ्या आत्मरूप असे असलेले सद्गुरू माझे निवृत्तीनाथ आहे. आणि त्यांचा मी कोण झालो? दास झालो. त्यांचा मी दास झालो. म्हणून मला त्यांच्याकडून असा देव कळाला. तसे तुम्ही पण आहात, मी पण आहे. पण मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता. त्या संताला विचारा असं कोण सांगते? तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात म्हणे निवृत्ती दासो. मी दास झालो, त्यांचा दास झालो म्हणून मी तुम्हाला सांगू लागलो. म्हणून तसेच तुकाराम महाराजांचे एक दास झालेले समताजी जगणारे. म्हणून ते तुम्हाला आपल्याला म्हणतात आला जन्म नका घालवू तुकाहो सांगून गेले जगिया संत तुकाहो. बोला. आला जन्म नका घालू तुकाहो आला जन्म नका घालवू तुकाहो सांगून गेले जगी या संत तुकाहो. सगळ्यांनी आला जन्म नका घालू तुकाहो आल्या जन्मी काम सदा जपावे हरीचे नाम. आल्या जन्मी करावे काम सदा जपावे हरीचे नाम. आल्या जन्मी करावे काम सदा जपावे हरीचे नाम. आल्या जन्मी करावे काम सदा जपावे हरीचे नाम. नाम हरीचे घेता राहू नका हो सांगून गेले जगिया संत तुकाहो. बहुमोलाची उत्तम काया अभिमानान जाईल वाया. बहुमोलाची उत्तम काया अभिमानाने जाईल वाया. बहुमोलाची उत्तम काया अभिमानान जाईल वाया. बहुमोलाची उत्तम काया अभिमानाने जाईल वाया. नाम हरीचे घेता राहू नका हो सांगून गेले जगिया संत तुकाहो. नाम हरीचे घेता राहू नका हो सांगून गेले जगिया संत तुकाहो. कारण त्यांचे सद्गुरू तेच सांगत होते. अकारुणी सांगे तुका नाम घेता ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे. त्या देव भेटण्याचं त्याच्या पायावर मिठी पडण्याचं जे नाम आहे ते साधू संतांनी सांगितलं ते घ्या. नामरूप व्हा. कारण नाम आणि देव वेगळा नाही. ते घ्या, नामस्मरण करा. हा साधू संतांचा अभ्यास आहे आणि ते आपल्याला घडोघडी
येऊन सांगतात, पण आपण तिथल्या तिथं विसरून जातो. झटकलं की पटकलं. हा, पण विचार कधी करत नाही. कधी घेणार, कधी करणार, देव कधी करणार, आणि तसं झालं पाहिजे. म्हणून ते भगवंताचं नाम घ्या, नाम जपत जा, नामच रूप व्हा. आज झालेली सेवा एकादशी निमित्त आपल्याला ताईंनी हा दिलेला सत्संग फार भाग्यवान आहे. हा, आता बघा ना काय योग आलाय त्यांच्या जीवनात. हा, आणि त्यांनी केली म्हणून त्या सत्संगानिमित्त एकादशी निमित्त पंढरपूरला नाही जाता आलं, म्हणून तुमच्यासाठी पांडुरंग परमात्मा तुम्हाला दर्शन द्यायला इथं आला. तुम्ही फार भाग्यवान आहे. तिथं बसले त्यांना, कारण तिथली हीच कथा आहे. हा, तिथं काय आहे, चंद्रभागे आणि हरी तो विधी तो हरिकथा. तिथं स्नान करून येतील, दुखणी आणतील, पण हरिकथा ऐकायला भेटणार. आणि तुम्हाला इथं दुखणी नाही, काही नाही, हरिकथा भेटली म्हणजे पंढरपुरात जे व्हायला पाहिजे होतं ते तुम्हाला इथं बसल्या द्वारकेताईंमुळे मिळालं. त्या सत्संगाच्या निमित्ताने तुम्ही संत मायबाप पाचंगरीहून आपले कमलाकर महाराज आले, गर्जे महाराज आले, हजारे काका आले. आता सगळ्याचीच नावं घेऊ का? प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा आरती कसे बसती, बोल जरी गंगावती स्वीकाराल तुझी. काही चुकलं असलं तर माझं माफ स्वीकारू म्हणून माफ करा. पण जर काही बरोबर असेल तर माझ्या सद्गुरूच आहे. आणि त्याचा मात्र विचार करा, नामस्मरण करा, देवरूप व्हा, पुन्हा पुन्हा जन्म नाही. म्हणून झालेली सेवा इथंच तुम्हाला सर्वांच्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करून तुम्हाला सर्व सर्वज्ञाच्या चरणावर माझे सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा, सत्य बाबा यांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. कुंडली गवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान.